मिशन इंडिया टीव्ही न्यूज. मी मिलिंद धनविज आपले मिशन इंडिया टीव्ही न्यूज मध्ये स्वागत करतो. आज 25 डिसेंबर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आपल्यासाठी आहे. याच दिवशी 25 डिसेंबर 1927 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात माणसात भेद निर्माण करणारी, स्त्रियांना पाळत तोडवणारी मनुस्मृतीचे दहन केले, तिची राख रांगोळी केली आणि तिला जाळून टाकले. तोच दिवस आपण आज मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव म्हणून साजरा करत आहोत. याच निमित्तानं आपल्यासोबत बोलण्यासाठी आज भीमटायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके आहेत. दादासाहेब जय भीम. जय भीम. दादासाहेब, काय एकूणच परिस्थिती देशाची, लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, हिंदू राष्ट्रासाठी मोठमोठ्या या ठिकाणी रॅल्या काढल्या जात आहेत. या निमित्तानं आपण काय सांगाल? पहिल्यांदा जेव्हापासून आपल्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून या लोकांनी डोकं वर काढलेलं आहे. मुळातच हा विषय आतापासूनचा नाही, जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं, संविधान लिहिण्याची पाळी आली, तेव्हापासून हे लोक काव हिंदू राष्ट्र नावानं करत होते. तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल, जेव्हा आपल्या देशातून फुटून पाकिस्तान वेगळा झाला 14 ऑगस्ट 1947ला आणि 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, तेव्हा सरदार वल्लभभाई पटेलला एक पश्चिम बंगालचे उद्योगपती होते BM बिर्ला, त्याने एक पत्र लिहिलं की पटेल, भारतातून पाकिस्तान वेगळा झाला, त्याने स्वतःला इस्लामिक राष्ट्र घोषित केलं, आता भारताला हिंदू राष्ट्र घोषित करायला काय हरकत आहे. तेव्हाचा विषय. पटेलने त्याच्या पत्राला उत्तर दिलं, बाबा असं जर केलं तर भारताचे 7-8 तुकडे होतील, हे भारताला परवडणार नाही. मिझोराम विरोध, नागालँड विरोध, पंजाब विरोध, तामिळनाडू विरोध, आंध्र विरोध, 9-10 स्टेटचा कट्टर आधी विरोध आहे. त्यामुळं माझं मत आहे, सूर्यचंद्र असे पण कोणी मायचा लाल या देशाला हिंदू राष्ट्र करू शकणार नाही. हे फक्त मताच्या राजकारणापायी तेव्हाच हा प्रश्न निकाली निघला, जेव्हा BM बिर्लानी सरदार वल्लभभाई पटेलला पत्र दिलं. दादासाहेब, 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशामध्ये संविधान लागू आहे आणि संविधानाच्या मुख्य तत्वानुसार हा देश धर्मनिरपेक्ष आहे. असे असतानाही अनेक लोक गर्व से कहो हम अमुक तमुक आहे, गौरव से कहो हम हिंदू आहे असं म्हणून एकीकडे जर धर्माला व्हॅल्युएशन देत असेल तर मग लोकशाहीचं मूल्यमापन कसं करणार? नाही, पहिल्यांदा कशी गफलत होते बघा. लोकांना धर्माच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काय म्हणतं हेच कळलं नाही. कारण संविधानाचे जे पाठफेरी आहे, राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान धर्माला स्वातंत्र्य देत नाही तर व्यक्तीला स्वातंत्र्य देतं. मी काय पाळावं, मी कोणाची आराधना करावी, हा माझा पर्सनल अधिकार आहे, ते सार्वजनिक नाही. पण दुर्दैवाने काय झालं की हे जे सरकार आलं त्या मानसिकतेचं आणि यांनी बाजार मांडला धर्माच्या नावाचा, हिंदू राष्ट्राच्या नावाचा, आणि हे आपल्या देशाला परवडणार नाही. म्हणून माझं स्वतःचं मत आहे की संविधानाचं जे प्रेमबल आहे, प्रास्ताविक आहे की आम्ही भारताचे लोक भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनवण्याचा आम्ही पण केलेला आहे सगळ्या देशातल्या नागरिकांनी. आणि त्याला जर कोणी तडा देत असेल देशाच्या सार्वभौमतेला, लोकशाहीला, समाजवादाला, धर्मनिरपेक्षपणाला, तर मी या ठिकाणी भीमटायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी मागणी करतो की त्या नदेश फोडण्याची भाषा करणाऱ्यावर भारतीय दंडविधान IPC 124 आणि भारतीय न्यायसंहिता 152 देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. तर ते देश फोडणारे उद्या शांत बसतील. हे संविधान विरोधी कृत्य आहे, देशाला न परवडणारा कृत्य आहे.
एकमेकात भांडण लावणारं कृत्य आहे, देशाला मागे नेणारं कृत्य आहे. याला वेळीच कुठतरी या सरकार दम असेल, संविधानाला मानणार असेल तर याला पायबंद घालून या बेड्या घालून अंदर टाकलं पाहिजे. देशद्रोहासारखी गुन्हे दाखल केले पाहिजे. दादासाहेब, शेवटचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा म्हणाले होते की भारतीय लोकांची मानसिकता बघता लोकशाही मूल्य या लोकांमध्ये रुजवण्यासाठी फार वेळ लागेल. आणि आपण आता 72-75 वर्षानंतर आपण बघतो आहे तर लोकशाही मूल्य जे आहे हे लोकांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेले नाही. जर लोकशाही मूल्य सर्वांपर्यंत जर पोहोचवायचे असेल तर काय उपाययोजना केल्या पाहिजे? शेवटचा प्रश्न. प्रॉब्लेम कसं आहे माहिती आहे का, पहिल्यांदा हे कोणतेच चॅनल उघडा अम्मा बम्मा डब्बा टम्मा चालू आहे की नाही, ह्या लोकांच्या दुकानदाऱ्या बंद केल्या पाहिजे. या देशामध्ये एक जण जर लोकशाहीचं महत्व सांगित असेल, 1000 जण कशाचं महत्व सांगतात, मनुस्मृतीचं महत्व सांगायचं. आणि यांना खत पाणी घालण्याचं काम हे सरकार करायचं. कोणतेच चॅनल उघडा, कोणत्या चॅनलवर संविधानावर माहिती आहे, कोणत्या चॅनलवर आपल्या लोकशाही बद्दल माहिती आहे, धर्मनिरपेक्षपणावर माहिती आहे, कोणत्या चॅनलवर समाजवादावर माहिती आहे का? मग आता कोणतेही चॅनल उघडा, हे अम्मा, हे मम्मा, हे टम्मा, हे बापू, खिसे कापू म्हणल्यासारख्या, मला सांगा ना, हे यायचं बंद केलं पाहिजे, यायला ब्रेक लावला पाहिजे. आपली सगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये लोकशाही रुजत जे असेल हे लोक सर्वात मोठे अडथळे आहेत. याच्यावर बंदी घातलं पाहिजे. सरकारकडे मी मागणी करतो. नसता अवघड आहे, लक्षात घ्या. आपल्या देशातली नावालाच लोकशाही राहील. जेव्हा बाबासाहेबांनी 1953 BBC लंडनवर मुलाखत दिली तेव्हा सांगतात बाबासाहेब की भारतात नावालाच लोकशाही आहे. इथं लोक बैल जरी उभा केला त्याला मतदान देतील, कारण इथले लोक लायकी बघत नाही, जात बघतात. ती मानसिकता या लोकांनी तयार केलेली आहे त्या काळापासून. ही कुठतरी थांबली पाहिजे, अन्यथा अवघड आहे. आज मनुस्मृती दहन दिनाच्या निमित्तानं आपल्या समाज बांधवांना काय संदेश, काय आव्हान आहे तुमचे? नाही, समाज आहे का भावनिक समाज आहे, समाज आहे काय नाचणे, 14 एप्रिलला नाचायचं, 6 डिसेंबरला रडायचं, बाकी काय घेत देणं नाही. ज्या दिवशी बाबासाहेब 14 एप्रिलला या देशातले बाबासाहेबाला मानणारे लोक नाचण्यापेक्षा डोक्यात घालण्याचं काम करतील ना, बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल. रडण्यापेक्षा लढण्याची शपथ घेतील ना, तेव्हा पूर्ण होईल. भाषण ठोकायचे आमच्या सारख्यानी, या गायकांनी गाणे गायचे, पैसा वसूल करायचा, आम्ही बोंबलायचं, त्याला नैतिकतेची जोड द्यायची नाही. ही सगळी नाटकं आहेत, ती बंद केली पाहिजे. सगळी नाटकं प्रॅक्टिकल केव्हा पण ना, भाषण वाले कोण संविधानाला हात लावते, काय भडिया तुला माहित आहे कोणी हात लावला ते, ये माझ्यासमोर फाड देंगे. कोणाला फाडलास तू आतापर्यंत? गायक झाले, आमचे कार्यकर्ते झाले, कसे मनुस्मृती तुला माहित आहे का? मनुस्मृती मी सांगतो, ये डिबेट करायला लागू झाली मनुस्मृती राज्यामध्ये, मी सांगतोय. ही नाटकं बंद झाली पाहिजे आणि प्रॅक्टिकली काम जोपर्यंत आपण सुरू करू शकत नाही, अवघड आहे. हे सगळा खेळखंडोबा आहे. सगळं याला 30% स्वरूपी आलं आणि प्रॉब्लेम आहे. आमच्यासारखे सांगणाऱ्याचं प्रमाण 1% आणि एन्जॉय करणाऱ्याचं प्रमाण 99% झालं. चालत नाही काय, याला कुठतरी आपण पूर्णविराम दिला पाहिजे. प्रॅक्टिकली बाबासाहेब स्वीकारला पाहिजेत. आपण शोच्या कार्यक्रमापेक्षा प्रॅक्टिकली कार्यक्रम आपण हे केले पाहिजे. हे कुठतरी हे केलं पाहिजे ना, अन्यथा का आपलं शो चालू आहे, आम्ही जो जो भाषण देतो हात काटेंगे, नखे काढता येईल, संविधान तुम्हाला परवानगी देतं का? काय का आमच्या मुलमुच्या डरकाळ्या पडतात, बाकी प्रॅक्टिकल काय हो? हा कोण काढते? संदर्भ द्या ना, किती गायक देतात गायना संदर्भ. संविधान कसं बदलते सांग ना, सांगी पुरावा सांग, कलम सांग, कशी काय माहित नाही. ही जी अंधश्रद्धा आहे की नाही गायकामध्ये, कार्यकर्त्यामध्ये, समाज तर लई दूर आहे हो. का गायकायलाही काही कळणार, कार्यकर्त्याला काही, मलाही काही कळणार. मी यासाठी म्हणलो यांनी शिवा दिवलं वाक्यावर मला तुलाही शाला झाला का म्हणून. ही सगळी नाटकं आपल्याला बंद करावं लागेल. त्यासाठी समाजाला भवितव्य नाही, नसता येरे माझ्या मागल्या करू द्या. हे होते माननीय दादासाहेब शेळके, भीम टायगर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष.
जय भीम नमो बुद्धाय.